आज साईडवरती काम करत असताना 2 जुळे नाग निघाले होते आणि ते 2 नाग बघून आकाश सर तर आमचे पळूनच गेले. नमस्कार, मी सुजित आणि 100 की जर्नीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुमच्या घरात तुमची बायको तव्यावरती चपात्या भाजत असेल. माझी बायको एवढी हुशार आहे ना, सकाळ सकाळी डबा द्यायचा होता आणि तो डबा हिने तव्यावरती गरम करायला ठेवला होता. आता का ठेवला होता हिचं हिलाच माहिती. कसं आहे, घरात असल्यावर मी हायकोर्टाच्या विरोधात जास्त बोलत नाही, उगाच जेवणाच्या हाल होतात. आणि परवा दिवशी मी हायकोर्टाला आणायला कॉलेजला गेलो होतो, तेव्हा प्रवासामध्ये मला ब्लॉगर आक्या भेटला. आता या व्यक्तीची काय ओळख सांगायची, सगळे त्याला ओळखतात. आणि काही म्हणा, आकाशने ट्रक मात्र घरासारखा सजवला होता. दिवसभर ड्रायव्हिंग करणं आणि संध्याकाळी एवढ्या सगळ्या धावपळीमधून कॉन्टेंटसाठी वेळ काढणं. आता एवढी मेहनत करून कॉन्टेंट बनवतोय म्हटल्यावरती आपल्या माणसाला आपण सपोर्ट केलाच पाहिजे. त्याची भेट घेतली आणि त्याच्यानंतर मी ऋतुजाला आणायला कॉलेजला निघून गेलो. आणि आज सकाळी सकाळी साईडवरती जाऊन काम चालूच केलं होतं आणि पहिलं बकेट मारलं आणि लगेच 2 जुळे नाग बकेटमध्ये आले. त्यातला एक नाग तर वाचला होता, पण एका नागाला मात्र जेसीबीचं बकेट लागलं होतं. तर त्याच्यामध्ये आमची काही चुकी नव्हती. मला तो दिसला असता तर मी त्याला नक्की वाचवलं असतं. पण या सगळ्या धावपळीमध्ये आकाशदा एवढ्या जोरात घाबरून पळाला ना की त्याला सापडायला आम्हाला अर्धा तास लागला. मायला एवढे वर्ष झाले जेसीबी चालवते, पण कधी असं बकेटमध्ये खजिना नाही सापडला. पण शेवटी संध्याकाळी घरी जाताना मला श्रेयसदा भेटला होता. त्याची भेट घेतली आणि त्याच्यानंतर मी पण घरी निघून आलो.